नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पोलीस भरती किंवा येणाऱ्या इतर सरळ सेवेचा जर अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी लेकरांनो हे लेक्चर अत्यंत महत्त्वपूर्ण येत आहेत। पण त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक तुम्ही काय करा, शेअर करा। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोरांनो, तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीचा जर अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण इथे लॉन्च केलेली आहे। ही बॅच 2024 च्या पोलीस भरती जी 2024 मध्ये आता होत आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नवीन अशी बॅच आहे। या बॅच मध्ये तुम्हाला सर्व बेसिक पासून घटक शिकवले जाणार आहेत। बॅचची फी 999 रुपये, त्यावरती 20% डिस्काउंट दिला। पोलीस 2024 हा कुपन कोड वापरा आणि बॅच फक्त 799 रुपयाला घेऊन टाका। ओके, 1 वर्षाचा कालावधी आहे। एक लेक्चर किती वेळा बघू शकतात, काही टेन्शन नाही। पीडीएफ स्वरूपात नोट्सचे सराव पेपर सुद्धा तुम्हाला तिथे भेटणार आहे। काही अडचण असेल तर तुम्ही केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। माझा मोबाईल नंबर आहे 9370706679। इथे आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा, तिथूनही तुम्ही बॅच परचेस करू शकतात। दुसरी बॅच संपूर्ण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीची आहे। हिचा 9 महिन्याचा कालावधी आहे, 499 रुपयाची फी आहे। एकदम सुंदर अशी ही बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे। संपूर्ण आरोग्य भरती 50 सराव पेपर, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका दोघांसाठी लागू आहेत। 50 सराव पेपर प्लस तांत्रिक घटक प्लस पीडीएफ स्वरूपात नोट्स, हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त 151 रुपयामध्ये उपलब्ध करून दिले 3 महिन्यासाठी। त्यानंतरला आरोग्य सेवक आणि सेविकेसाठी ही 2024 मधली अत्यंत महत्त्वाची बॅच आहे। बॅचची फी फक्त 499 रुपये आहे। यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता सर्व बेसिक पासून तुम्हाला भेटणार आहेत। सामान्य ज्ञान, तांत्रिक घटक प्लस सराव पेपर सुद्धा भेटणार आहेत 499 रुपयाला। बॅच परचेस करायची, आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा, तिथून बॅच परचेस करू शकतात। पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आलाय, पण त्याआधी ज्या लेकरांनी अजून आपला युट्यूब चॅनलला लाईक हाणलं नसेल, व्हिडिओला लाईक हाणा, सबस्क्राईब करा। पहिला क्वेश्चन आहे, टिंबटिंब नदी हिमालयाच्या पश्चिमेकडील सीमारेषा दर्शविते। हिमालयाच्या पश्चिमेकडील सीमारेषा दर्शविणारी नदी कोणती, हा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे। ऑप्शन आहे गंगा, ब्रह्मपुत्रा, कृष्णा की सिंधू। तर पोरं आता लक्षात घ्या, नदी हिमालयाच्या पश्चिमेकडील सीमारेषा दर्शविते। आता तुला सर्वात पहिल्यांदा रताळ्या हिमालय पर्वत माहित असणं गरजेचं आहे का नाही? सुधर तू जरा बाब्या, तो अख्खे दिवस फक्त असेच चालले, या गोष्टी तुला अजून माहित नाही। सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहित असणं काय, हिमालय पर्वत गरजेचं आहे। आता हिमालय पर्वताचा जर आपण विचार केला तर हा हिमालय पर्वत जगातला सर्वात तरुण पर्वत म्हणून ओळखला जातो। जगातला सर्वात तरुण पर्वत म्हणून ओळखला जातो। हिमालय पर्वताची सुरुवात झाली आहे कुठून? अफगाणिस्तान व पाकिस्तान यांचा अटक किंवा त्याला कटक यांच्या सीमेवर असणारा कटक किल्ल्यापासून, खैबर खिंडीपासून इकडे हिंदुकुश पर्वत आहे। हिंदुकुश पर्वत, हिमालय पर्वत यांच्या दरम्यान खैबर खिंड आहे। ओके, तर शेवट बघूया, या हिमालय पर्वत या अशी धावत 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 आली, तरुण आहे ना, धावत आली, भारताच्या उत्तर तटावरून जाते, धावत आल्यानंतर पूर्वेकडे वळसा घातला, पूर्वांचल हिमालय पूर्वेकडे वळसा घातला, या समुद्रात बंगालच्या उपसागरात, सीधी बंगालच्या उपसागरात घुसली। बंगालच्या उपसागरात घुसल्यानंतर बहुत सुळकी मारल्यासारखा कार्यक्रम झाला। बंगालच्या उपसागरात घुसली, दम लागला, मग वर मुंडकं काढून पाहते, होय अबे मी कुठे आले रे, कुठे आले मी? बंगालच्या उपसागरात। मुंडकं वर करून पाहिली, कुठे आले रे मी, कुठे आले अर चुकले वा, आणि तिथं जाऊन थांबली। त्या भागाला म्हणते अंदमान निकोबार बेट, म्हणजे हिचा शेवट झालाय अंदमान निकोबार बेटामध्ये। आणि हिची जर आपण लांबीचा विचार केला तर ही 2500 किलोमीटर लांब आहे। किती आहे? 2500 किलोमीटरचा विस्तार आहे जगामध्ये। हिमालय पर्वतरांगेचा जर क्षेत्राचा आपण विचार केला तर 52,000 चौरस किमी याचं जवळपास क्षेत्रफळ आहे। 52,000 चौरस किमीचा वर्ग, चौरस किमी। नगर जिल्ह्याच्या 3 पट, नगर जिल्ह्याच्या 3 पट, 52,000 चौरस किमी पार याचं काय क्षेत्रफळ आहे कोणाचं? हिमालय पर्वताचं। हिमालय पर्वताच्या 3 डोंगर रांगा आहे। बाह्य डोंगर रांगेला ग्रेटर हिमालय असे म्हणतात, याला बृहत हिमालय असे म्हणतात, याला हिमोद्री हिमालय किंवा आपण बाह्य हिमालय असे सुद्धा म्हणतो, मध्य हिमालय, आणि इकडे शिवलिक हिमालय आहे। ओके, 3 डोंगर रांगा आहे।
आता जर आपण विचार केला पुरावा, आता जर आपण विचार केला हिमालय पर्वताचा, तर या हिमालय पर्वताच्या युकोनच्या बाजूला एक नदी आहे, युकोनच्या बाजूला एक नदी आहे, दोन बाजूला काय आहे, दोन नद्या आपल्याला पाहायला भेटत्या. हिमालय पर्वताच्या दोन बाजूने दोन नद्या पाहायला भेटत्या. युकोनची जी नदी आहे, युकोनची जी नदी आहे तिला म्हणतात सिंधू नदी, सिंधू नदी. आणि युकोनची जी नदी आहे तिला म्हणतात ब्रह्मपुत्रा नदी. कोणती रे पट्ट्याओ? ब्रह्मपुत्रा नदी. म्हणजे पाय मस्तर काय म्हटलंय, सिंधू नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी या दोन नद्यांच्या दरम्यान हिमालय पर्वत रांग आहे. सिंधू नदी कोणत्या दिशेला वाहते? पश्चिम दिशेला. ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या दिशेला वाहते? पूर्व दिशेला. मग राताळ्या मला सांग, सिंधू नदी पश्चिमेला वाहते म्हणजे सिंधू नदी हिमालय पर्वताच्या कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. ब्रह्मपुत्रा नदी पूर्वेला वाहती, कोणत्या दिशेला आहे? पूर्व दिशेला आहे. संपला कार्यक्रम. म्हणजे सिंधू नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी यांच्या दरम्यान आपल्याला काय पाहायला भेटतंय? हिमालय पर्वतरांग पाहायला भेटते. हिमालय पर्वतरांगेचा जर विचार केला जगामध्ये, तर जगातले सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. जगात सर्वात उंच शिखर आहे, सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. हिमालय पर्वताचे जगातले सर्वात उंच शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट. ओके, याला तू काय म्हणतो रे? याला तू काय म्हणतो रे? सागर माथा. काय म्हणतो? सागर माथा. याला काय म्हणते रे? स्वर्गातला भाला. स्वर्गातील भाला. स्वर्गातील काय म्हणते रे? भाला म्हणत्या. जगातलं सर्वात उंच शिखर आहे. आणि हे शिखर कुठे पाहायला भेटतं? तर नेपाळ नावाच्या देशामध्ये पाहायला भेटतं. पुराव कुठे पाहायला भेटतं? नेपाळ नावाच्या देशामध्ये. या शिखराची उंची किती पुराव? 8850 मीटर आहे. तुला जर ऑप्शन मध्ये 8848 असलं, 50 नसलं तर हे दे. ओके, दोघांच्या दरम्यान आहे. नेपाळ या देशाचं म्हणणं आहे की या माउंट एव्हरेस्ट नावाचं जे शिखर आहे, या माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची 8856 मीटर असावी असं नेपाळचं म्हणणं आहे. असं का व्हायला? कारण हिमालय पर्वताची उंची वाढत चाललेली आहे. हिमालय पर्वताची उंची वाढत चाललेली आहे, म्हणून याला आपण तरुण पर्वत म्हणतो. जगातला सर्वात तरुण पर्वत म्हणजे हिमालय पर्वत आहे. तर जगातला सर्वात प्राचीन पर्वत म्हणजे अरवली पर्वत आहे. जगातला सर्वात प्राचीन पर्वत अरवली पर्वत आहे. जगातला सर्वात तरुण पर्वत हिमालय पर्वत आहे. ओके, पॉइंट क्लिअर झाला. तर इथं उत्तर काय आलं? तो सिंधू नदी. ओके, सिंधू नदी. क्वेश्चन दुसरा, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाहीये? ऑप्शन ए कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान. चला झपाझपा उत्तर तुम्ही मारशाल. कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? ओके, चला द्या लक्ष. कोणत्या राज्यात विधान परिषद नाहीये? कमेंट बॉक्स मध्ये झपक्यान उत्तर सांगायचं. पुराव लक्षात ठेवा, भारताच्या संविधानाच्या कलम 168 मध्ये विधिमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे. विधिमंडळ. कलम 169 मध्ये विधान परिषदेची तरतूद करण्यात आलेली आहे. विधान परिषद. विधान परिषदेची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 170 मध्ये विधानसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 170 मध्ये विधानसभा तरतूद करण्यात आलेली आहे. विधानसभेची तरतूद करण्यात आली आहे कलम 170 मध्ये. कलम 170 मध्ये विधानसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. आता परव विधानसभेचा तुला माहिती आहे मुख्यमंत्री असतो, आणि या TCS वाल्याला अजून माहित नाही बा विधानसभेचा प्रमुख कोण असतो. अरे माझ्या वाघ म्हणा. ओके, तर बघा आता ही विधान परिषद जी आहे ना, ही कलम 169 नुसार विधान परिषद स्थापन करणे आणि रद्द करण्याचा अधिकार, विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? स्थापन करणे किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे. कलम 169 नुसार विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधान परिषदेची सदस्य संख्या विधानसभेच्या सदस्य संख्येवर अवलंबून असते. सदस्य संख्या विधानसभेच्या सदस्य संख्येवर अवलंबून असते आणि कमीत कमी 40 असावी. ओके, विधान परिषदेचा सदस्य व्हायचा असेल तर पात्रता 1. विधान परिषदेचा सदस्य, विधान परिषदेच्या सदस्याला पात्रता 1. भारताचा नागरिक असावा. भारताचा नागरिक असावा. भारताचा नागरिक असावा. 2.
वय वर्ष 30 पूर्ण असावे, वय वर्ष 30 पूर्ण असावे। 3 संबंधित राज्याचा मतदाता असावा, राज्य मतदार यादीत त्या राज्यातून नाव असावं, यादीत नाव असावं। ओके, या अटी तुला तिथं लागू आहे। कोणाला विधान परिषदेचा सदस्य व्हायचा असेल तर भारतामध्ये 28 राज्यांपैकी फक्त पुराव 6 राज्यांमध्येच विधान परिषद आहे। 28 राज्यांपैकी फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे। कसे पाठ करायचे, घाबरायचं काम नाही। तू एमबीए कर, तू एमबीए कर। काय म्हटलं, तू एमबीए कर। काय पाठ करायचं, तू एमबीए कर। टी म्हणजे काय, तेलंगणा। टी म्हणजे काय, तेलंगणा, तेलंगणा नवीन विधान परिषद। वू म्हणजे काय, उत्तर प्रदेश, 100 सदस्य असणारी विधान परिषद, सर्वाधिक सदस्य। यम म्हणजे काय, महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत 78 सदस्य। सभापती पद रिक्त आहे, नीलम गोरे उपसभापती हंगामी सभापती म्हणून काम पाहते महाराष्ट्रात। बी म्हणजे बिहार, बिहार राज्याची विधान परिषद। ये म्हणजे आंध्र प्रदेश बाबी, अफगाणिस्तान आहे रताळ्या, आंध्र प्रदेश। के आर म्हणजे कर्नाटक, कर्नाटक। या राज्यांमध्ये विधान परिषद आहे। पाठ काय केलं, तू एमबीए कर, तू एमबीए कर, झाला कार्यक्रम। तू काय कर, तू एमबीए कर, तू एमबीए कर, एवढंच पाठ करायचं, बाकी काही पाठ करायची गरज नाहीये। तू काय कर, एमबीए कर, तू काय कर बाबा, एमबीए कर, तू एमबीए कर। राहील लक्षात, तुला काय करायला लावलं मी, एमबीए करायला लावलेलं आहे। ओके, बाकी काही करायची गरज आहे का, अजिबात नाही। ओके, तर राजस्थान नावाच्या राज्यामध्ये विधान परिषद नाहीये। महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचा विचार केला, पुरावा लक्षात घ्या रे। महाराष्ट्र राज्य विधान परिषद बॉम्बे प्रांत होता तेव्हा अस्तित्वात आलेली आहे, 1937 ला अस्तित्वात आलेली आहे। हिला बॉम्बे विधान परिषद म्हणून सुद्धा ओळखलं जायचं। बॉम्बे विधान परिषद 1987 ला हिला 50 वर्ष पूर्ण झाली। महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1960 ला, तेव्हा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची विधान परिषद अस्तित्वात आली। स्वतंत्र महाराष्ट्र राज्य विधान परिषदेला 2010 मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहे। 2010 मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहे, तर हिला 87 मध्ये झालेले आहे। महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये 78 सदस्य कार्य करतात। या सदस्यांची नियुक्ती कशी होती रे पुराव, 5-6 सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात, अप्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात। 5-6 पैकी एकाच 3 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं म्हणजे पंचायत राज, स्थानिक स्वराज्य संस्था। 2 नंबरचा मुद्दा, एकाच 3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडून दिले जातात, विधानसभा सदस्य निवडून देतात। त्यानंतरला एकाच 12 सदस्य पदवीधर मतदारसंघाकडून निवडून दिले जातात, पदवीधर मतदारसंघाकडनं। तर एकाच 12 सदस्य शिक्षक मतदारसंघाकडनं निवडून दिले जातात, शिक्षक मतदारसंघाकडनं निवडून दिले जातात। 5-6 सदस्य अप्रत्यक्षरित्या, एकाच 3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं, एकाच 3 सदस्य विधानसभा सदस्यांकडनं, एकाच 12 पदवीधर मतदारसंघाकडनं आणि एकाच 12 शिक्षक मतदारसंघाकडनं। आणि 5-6 पैकी राहिलेले एकाच 6 सदस्य राज्यपालाकडनं नामनिर्देशित केले जातात, राज्यपाल नामनिर्देशित करतात। महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य राज्यपालाद्वारे नामनिर्देशित केले जातात, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य हे राज्यपालाद्वारे नामनिर्देशित केले जातात, तर 12 सदस्य हे राज्यपालाद्वारे नामनिर्देशित केले जातात। किती, 12 सदस्य राज्यपालाद्वारे, 12 सदस्य महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये नामनिर्देशित केले जातात। ओके, तर हे तुम्हाला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे, यावरती सुद्धा वारंवार आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत।
ओके, समजून घ्या ते काय आहे. चला आलं लक्षात. पुढला क्वेश्चन पाहूयात काय. पुढील क्वेश्चन काय. सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे. पुरावा. 2011ची लोकसंख्या जनगणना झाली. 2011ची लोकसंख्या जनगणना ही सुरुवातीपासून 15वी होती. 15वी होती तर भारत स्वातंत्र्यापासून 7वी होती. भारत स्वातंत्र्यापासून 7वी होती. भारत स्वातंत्र्यापासून 7वी होती. 2011ची लोकसंख्या जनगणना ही अत्यंत महत्वाची लोकसंख्या जनगणना ठरलेली आहे. ओके, सगळ्या गोष्टी तुला सांगतो, लक्षात घे. 3 नंबरचा मुद्दा. लोकसंख्या जनगणनेला सुरुवात केव्हा झाली. लोकसंख्या जनगणनेला सुरुवात झाली. लोकसंख्या जनगणनेला सुरुवात झाली 1872 मध्ये लॉर्ड मेयोने केलेली आहे. संपूर्ण लोकसंख्या जनगणना पहिल्यांदा कधी झाली. संपूर्ण लोकसंख्या जनगणना प्रथम झाली 1881 ला लॉर्ड रिपनच्या काळात. लॉर्ड रिपनच्या काळात झालेली आहे. लोकसंख्या भारत स्वातंत्र्यानंतर लोकसंख्या जनगणना भारत स्वातंत्र्यानंतर प्रथम लोकसंख्या जनगणना 1951 ला झालेली आहे. भारतामधली जी 2011ची लोकसंख्या जनगणना होती त्यावरती आता आपण बोलूयात. ओके, याचा स्क्रीनशॉट मारायचा असेल तर मारून घे. प्रत्येक पॉइंट वर टीसेटचा क्वेश्चन आहे. भारत स्वातंत्र्यानंतरची लोकसंख्या जनगणना कधी आहे. 1951 ची. 2011च्या लोकसंख्या जनगणनेबद्दल बोलूयात. 2011 नुसार भारताची लोकसंख्या जवळपास 121 कोटी होती. भारताची लोकसंख्या 121 कोटी होती. भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या 2011 नुसार यूपी होतं, तर सर्वात कमी काय होतं, सिक्कीम. पण आधी हे बघूयात. 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार आपल्या भारताचा क्रमांक दुसरा होता चीन नंतर. दुसरा क्रमांक भारताचा होता चीन नंतर. ओके, तो पॉइंट क्लिअर झाला. त्यानंतर पुढे भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.42% क्षेत्र आहे. आणि भारतात जर 2011 ला लोकसंख्येचा विचार केला, तर लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.50% आहे. एवढा फरक आहे. भारताचा जर क्षेत्रफळाचा विचार केला तर जगाच्या तुलनेत 2.42% आहे. आणि भारतात जर लोकसंख्येचा विचार केला तर जगाच्या तुलनेत 17.50 आहे. क्षेत्रफळात भारत 7वा होता, तेव्हा लोकसंख्येत भारत दुसरा होता. आज पहिला लागतो भाऊ. ओके, तोही पॉइंट लक्षात ठेव. 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य पाठ करून ठेवा. काय. उमाचा बाप अंदा. उमाचा बाप अंदा 2011 नुसार. त्यानंतर तेलंगणा आलंय. ओके, 2011 नुसार उमाचा बाप अंदा 2011 नुसार. उमाचा बाप अंदा. उ म्हणजे काय, उत्तर प्रदेश. यम म्हणजे काय, महाराष्ट्र. बी म्हणजे बिहार. पी म्हणजे पश्चिम बंगाल. अंदा म्हणजे आंध्र प्रदेश. अंदा म्हणजे काय, आंध्र प्रदेश आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश. उमाचा बाप अंदा. इकडे जर विचार केला सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य, सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य एक. सिमी अरुण गोव्याला गेले. सिमी अरुण गोव्याला कुठे गेले, गोव्याला गेले. सी म्हणजे सिक्कीम. सिमी अरुण गोव्याला गेले. सी म्हणजे सिक्कीम. मी म्हणजे मिझोराम. अरुणाचल प्रदेश आणि गोवा. सिमी अरुण गोव्याला गेले. काय सर्वात कमी लोकसंख्या असणाऱ्या राज्याची ट्रिक्स. सिमी अरुण हनीमूनला म्हणशील तू बाब्या, काही म्हण, लोड नाही, पण गेले. सिमी अरुण गोव्याला गेले. उमा बाप अंदा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश. उमाचा बाप कसा आहे भाऊ, अंदा आहे. ओके, सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य उत्तर प्रदेश आहे. त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य सिक्कीम आहे. महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे.
काय म्हटलं इथं क्वेश्चन तुला, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात क्रमांक किती आहे? दुसरा क्रमांक आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. ओके, दुसरा क्रमांक आहे. आता जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 11 कोटी 24 लाख होती. जवळपास 11 कोटी 24 लाख होती. सर्वाधिक लोकसंख्या 2011ला ठाणे होता, मग पुणे होता, मग काय होता? पुणे होता. 2014ला ठाण्यातून पालघर वेगळा झाला. सर्वाधिक लोकसंख्या आज पुढे पुण्यात येईल. सर्वात कमी लोकसंख्या 2011ला सिंधुदुर्ग होतं. सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग. इकडं आता जर आलो आपण काय लोकसंख्या आज सर्वाधिक लोकसंख्या भारतामध्ये, आज सर्वाधिक लोकसंख्या युपीत आहे. महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक लोकसंख्या पुणे येथे आहे. महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक लोकसंख्या पुढे पुण्यामध्ये आहे. ओके, तोही पॉइंट लक्षात ठेवणं तुम्हाला काळाची गरज आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग जिल्हा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा सिंधुदुर्ग आहे. पुढला क्वेश्चन काय बघा, क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य कोणते? तमिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक की राजस्थान? आपल्या सर्वांना माहिती आहे भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किमी आहे. भारताचे क्षेत्रफळ किती पुराव? 32,87,263 चौरस किमी आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचे क्षेत्रफळ 2.42% आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचे क्षेत्रफळ 2.42% आहे. आता जर आपण विचार केला लेकरांनो, काय जगाच्या एकूण क्षेत्रफळामध्ये भारताचा वाटा किती आहे? 2.42. जगात सर्वाधिक क्षेत्रफळ कोणाचं आहे? रशियाचं. रुकायची नापते रे पास आया भारत. 1 नंबरला येतो रशिया, 2 नंबरला येतो कॅनडा, अमेरिका, चीन. रुकायची अबे आया भारत, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि त्यानंतर बाबा 7 नंबरला आपला भारत आहे. म्हणजे जगामध्ये आपण जर क्षेत्रफळाचा विचार केला तर भारत 7व्या क्रमांकाला आहे. कितव्या? 7व्या क्रमांकाला आहे. रुकायची अबे तेरे पास आया भारत. ओके, अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता या भारतामध्ये 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. यापैकी सर्वाधिक क्षेत्रफळ राजस्थानचं आहे, त्यानंतर मध्य प्रदेश, मग महाराष्ट्र आणि सर्वात कमी कोणाचं आहे? गोव्याचं आहे. चला पुढे. महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कुठे आहेत? महाराष्ट्रात तारापूर येथे अणुविद्युत प्रकल्प आहे. तारापूर अणुविद्युत प्रकल्प आशिया खंडातला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे. आशिया खंडातला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे. अणुविद्युत प्रकल्पाची निर्मिती रशियाच्या मदतीने झालेली आहे. आशिया खंडातला सर्वात मोठा आहे. महाराष्ट्र नावाच्या राज्यात आहे. महाराष्ट्र नावाच्या राज्यात तारापूर येथे आहे आणि पालघर नावाच्या जिल्ह्यात आहे. 2014 पूर्वी ठाण्यात होतं. महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे रे? प्रथम जलविद्युत प्रकल्प खोपोली आहे. रायगड नावाच्या जिल्ह्यात. महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे रे? कोयना आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा बहुउद्देशीय वीज निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रातला सर्वात मोठा बहुउद्देशीय वीज निर्मिती प्रकल्प कोणता आहे पुराव? बहुउद्देशीय जायकवाडी हा महाराष्ट्रातला मोठा बहुउद्देशीय वीज निर्मिती प्रकल्प आहे. मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते?
भारताच्या संविधानामध्ये पुरावा 25 भाग आहे. या 25 भागापैकी भाग क्रमांक जो तिसरा आहे, या तिसऱ्या भागामध्ये कलम 12 ते कलम 35 मध्ये मूलभूत हक्कांची तरतूद केलेली आहे. जर मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले तर आपण डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात देखील दाद मागू शकतो. मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले. आता कलम 32 आणि कलम 226, कलम 32 आणि कलम किती पुरावा 226. कलम 32 नुसार मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. सर्वोच्च न्यायालय. कलम 32 वैशिष्ट्य जर आपण म्हटलं ना तर कलम 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 ला भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हटलेला आहे. भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे. संविधानाचा आत्मा असं म्हटलेला आहे. कलम 226 उच्च न्यायालयात दाद मागता येते. उच्च न्यायालयात दाद मागता येते. कलम 226 हे भारताच्या संविधानाच्या भाग 3 बाहेरील मूलभूत हक्क आहे. भाग 3 बाहेरील मूलभूत हक्क आहे. भाग 3 बाहेरील मूलभूत हक्क कोणता आहे? कलम 226 आहे. यानुसार उच्च न्यायालयात दाद मागायची. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. कलम 32 काय आलं आपल्या इथं उत्तर आलेलं आहे. भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदीन्वये नमूद करण्यात आलेले आहे? भारताच्या संविधानाच्या कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. भारताचं संविधान लागू केव्हा झालं रे पुराव? भारताचे संविधान लागू झाले 26 जानेवारी 1950 ला. 26 जानेवारी 1950 ला. जेव्हा भारताचं संविधान लागू झालं तेव्हा मूलभूत कर्तव्य नव्हते. मग भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य टाकण्यासाठी सरदार सुवर्ण यांची समिती गठीत केली. ओके, 1972-73 मध्ये ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. सरदार सुवर्णसिंग समितीने इंदिरा गांधी सरकारला अहवाल दिला. सुवर्णसिंग समितीने अहवाल दिला 1975च्या डिसेंबर मध्ये आणि याची अंमलबजावणी झाली 1976 ला. पुराव भारताच्या संविधानामध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये. 42वी घटना दुरुस्ती म्हणजे भारताच्या संविधानाची सर्वात मोठी घटना दुरुस्ती. आतापर्यंत 106 घटना दुरुस्त झाल्या 368 कलमानुसार. ओके, 42वी घटना दुरुस्ती, याला आपण मिनी घटना दुरुस्ती असे म्हणतो. ही घटना दुरुस्ती 1976 मध्ये झालेल्या इंदिरा गांधींच्या काळामध्ये. 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य टाकलेले आहे. तर किती मूलभूत कर्तव्य टाकले? 10 मूलभूत कर्तव्य टाकले. तेव्हा भारतीय संविधानामध्ये भाग 4A हा एक नवीन भाग ऍड केला. 4A हा नवीन भाग आणला. तेव्हा भारताच्या संविधानामध्ये कलम 51 हा एक नवीन कलम आणलेला आहे. कलम 51 हा काय केलाय? एक नवीन कलम आणलेला आहे आणि त्यानुसार मूलभूत कर्तव्य भारताच्या संविधानात ऍड केलेले आहे. मूलभूत कर्तव्य त्यानंतरला 86वी घटना दुरुस्त झाली अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात 2002 मध्ये. 86व्या घटना दुरुस्तीनुसार 11वे मूलभूत कर्तव्य भारताच्या संविधानात टाकलेले आहे. पोलीस भरती याचा मुंबईचा पेपर बघा, तिथे मूलभूत कर्तव्यांवरती आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे आजही तुम्हाला क्वेश्चन ते विचारू शकतात. मूलभूत कर्तव्य सेंटेन्स नुसार पाठ करून ठेवा. ओके, तर कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्य आहे. महाराष्ट्रात राज्यात जिल्हा व जिल्हा परिषद यांच्या किती संख्या आहेत? पुराव 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये 26 जिल्हे होते. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद स्थापन करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद स्थापन करण्यात आल्या रताळ्या. याला तू झडपी म्हणतो, पण तू ही झडपीची शाळा वेगळी आहे. तुझी झडपीची शाळा काय? तुझी झडपीची शाळा वेगळी आहे. परत तू म्हणशील मास्तर असं काऊन येडवलं बा, आहे का नाही? झडपीची शाळा तू ही वेगळी आहे. तर आज जर आपण विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे. महाराष्ट्रात 10 नवीन जिल्हे आहे. 10 नवीन जिल्हे आहे. ओके, आणि महाराष्ट्रात 34 झडपी म्हणजे जिल्हा परिषद आहे. 50 ते 75 सदस्य इथं असतात.
किती आहेत? 34 जिल्हा परिषद आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात नाही. मुंबई शहर आणि उपनगर येथे नाही. शहर व उपनगर इथे जिल्हा परिषद नाही. इथे जिल्हा परिषद नाही. बाकी का जिल्हा परिषद आहेत. ओके. पुढे शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ज्या व्यक्तीचा जन्म पुण्यामध्ये झालेला आहे, ज्या व्यक्तीने महिलांसाठी पहिली शाळा भिड्यांच्या वाड्यामध्ये पुणे येथे बुधवार पेठेत काढलेली आहे, दुसरी रस्ता पेठेवर, ज्या व्यक्तीने 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यामध्ये केलेली आहे, अशा व्यक्तींना तिवार मानाचा मुजरा टाकावा लागतो, कारण त्यांचं नाव आहे काय? महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पहिला पोवाडा तयार केला होता. तर या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा सूड, ब्राह्मणांचे कसाब असे ग्रंथ काय केलेले आहेत? लिहिलेले आहे. अजिंठा वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळ कोणत्या जिल्ह्यात येतात? आता आपल्या सर्वांना माहिती आहे वेरूळ अजिंठा आपल्याला विचारलेला आहे. वेरूळ अजिंठा लेणीचा शोध 1819 साली लागलेला आहे. वेरूळ अजिंठा लेणी म्हटल्यानंतर आपल्याला लगेच आठवतं अजिंठा डोंगर रांग. तर वेरूळ अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर शहराजवळ नजदीक आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. वेरूळ अजिंठा लेणी 1819 ला शोध लागलेला आहे. वेरूळ अजिंठा लेणीचा जर आपण विचार केला तर ही लेणी अत्यंत महत्वपूर्ण आहे. का? कारण एक महत्वाची लेणी म्हणून आपण हिच्याकडे काय करतो? बघतो. आणि भारतातली सर्वात प्राचीन लेणी म्हणजे पितळखोरे लेणी आहेत, ती महाराष्ट्रातल्या संभाजीनगर जिल्ह्यातच आहे. ओके. चला पुढे. रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? जीवनसत्व अ चा जर आपल्याला कमतरता झाली तर यापासून रात आंधळेपणा हा आजार होतो. रात अंधाळेपणा, अंधाळेपणा, रात अंधाळेपणा हे अ जीवनसत्वाच्या अभावामुळे होतं. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला बेरीबेरी पेलेग्रा नावाचा आजार होतो. क जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्या दातांना रक्तस्राव होणे, त्यात स्कर्वी नावाचा आजार होतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुर्दूस नावाचा आजार होतो. सूर्याचे किरण ड जीवनसत्वापासून मिळतात. अ जीवनसत्वासाठी लाल वर्गीय फळे खाणं आपल्याला काय आहे? गरजेचं आहे. त्यानंतर ही संपूर्ण सामान्य ज्ञान व चालू घडामोडीची बॅच आहे. 499 ची फी आहे. ज्या लेकरांना ही बॅच परचेस करायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. तिथून ही बॅच तुम्ही परचेस करू शकतात. 9 महिन्याचा कालावधी आहे. महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी खालीलपैकी कुठे आहेत? जिथे आपण PSI आणि DYSP यांना प्रशिक्षण देतो ती पोलीस अकॅडमी म्हणजे नाशिक या शहरामध्ये आहे. नाशिक या शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आपण त्याला म्हणतो. नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे. गोदावरी नदीच्या काठावरी आहे नाशिक हे शहर. 15 तालुके असणारा जिल्हा आहे. 15 तालुके असणारा जिल्हा आहे. कोणतं? नाशिक. ओके. 15 तालुके असणारा काय जिल्हा आहे? गोदावरी. द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. थंड हवेचे ठिकाण तिथे आपल्याला महत्वाचे पाहायला भेटतात. नांदूर, महदमेश्वर अभयारण्य सुद्धा आहेत. ओके. ह्योही पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एखादे विधायक अर्थ विषयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे? एखादे विधायक अर्थ विधायक आपण म्हणतो ना अर्थ विधायक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? अर्थ विधायक. एखादे विधायक अर्थ विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? ओके. तर अर्थ विधायक हे भारताच्या संविधानाच्या कलम 110 मध्ये आहे. धन विधायक आपण त्याला म्हणतो. कलम 110 मध्ये आहेत. त्याला आपण धन विधेयक असे म्हणतो. काय म्हणतो? धन विधेयक म्हणतो. धन विधायकाची तरतूद ही लोकसभेसाठी मर्यादित आहे. लोकसभा म्हणजे धन विधायक हे सर्वात प्रथम लोकसभेत मांडलं जातं. त्यानंतर राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. राष्ट्रपती त्याला सहमती द्यावीच लागते, कारण धन विधायक हे राष्ट्रपतींच्या पूर्व सहमतीने लोकसभेत मांडलेलं असतं. ओके. त्यानंतर धन विधायक हे राज्यसभेकडे 14 दिवसासाठी जातं. 14 दिवसात राज्यसभेने काही दिलं नाही दिलं तरी लोकसभा आपली स्वतःची मर्जी दाखवते. म्हणजे धन विधायक हे पूर्णपणे लोकसभेवर अवलंबून आहे. धन विधायक ठरवण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांना आहे. एखादे वित्तीय विधायक धन मध्ये न्यायचे लोकसभेचे अध्यक्ष करू शकतात. कलम 110 मध्ये धन विधेयकाची तरतूद आहे. भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आलेली आहे? भारताच्या संविधानामध्ये 25 भागांपैकी भाग क्रमांक 15 मध्ये कलम 324 ते 29 मध्ये निवडणूक आयोग आहे. कलम 324 निवडणूक आयोगाची तरतूद आहे. निवडणूक आयोगाची तरतूद आहे. भारताचा निवडणूक आयोग आपण इथे पूर्ण शिकणार आहे.
भारताच्या निवडणूक आयोगाची तरतूद आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे 25 जानेवारी 1950 ला. 25 जानेवारी 1950 ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. फर्स्ट मुद्दा क्लिअर. मुद्दा क्रमांक दुसरा, 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून पाळला जातो. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून पाळला जातो. मतदार दिन म्हणून पाळला जातो. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून पाळला जातो. भारताचे प्रथम निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नियुक्ती झाली. सुकुमार सेन हे भारताच्या लोकसभेच्या ज्या 1951-52 निवडणुका होत्या, या निवडणुका या सुकुमार सेन यांनी पार पाडलेल्या आहेत. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा आहे, पदावरून दूर राष्ट्रपती. निवडणूक आयोग निवडणूक आयोगामध्ये अतिरिक्त 2 आयुक्त आहेत. 1989 ची 61वी घटना दुरुस्त झाली, त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांची संख्या तिथे वाढवलेली आहे. सध्याचे निवडणूक आयुक्त 25वे आहे. 25वे आहेत राजीव कुमार आहे. राजीव कुमार आहे. राजीव कुमार हे लोकसभेच्या 2024च्या निवडणुका घेणार आहे. 2024च्या लोकसभेच्या निवडणुका राजीव कुमार घेणार आहे. केंद्राचा निवडणूक आयोग राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांच्या निवडणुका घेण्याचं काम केंद्राचा निवडणूक आयोग तिथे करत असतो. तोही पॉइंट लक्षात ठेवा. कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद आहे. 61वी घटना दुरुस्ती 1989 मध्ये झालेली आहे. या 61व्या घटना दुरुस्तीनुसार मतदान करण्याचा अधिकार यो 21 वरून 16 केलेला आहे. 21 वरून 18 केलेला आहे. 18 केलेला आहे. 21 वरून 18 केलेला आहे. आता 18 वर्षाचे पुढील लोक मतदारात भाग घेतात. ओके, तोही पॉइंट लक्षात ठेवा. आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहेत? आपण पाहिले काल आग्रा. आता बघा, यमुना नदी आहे. यमोत्री येथे उगम पावते. यमुना नदी गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. यमुना नदी यमुना येथे उगम पावते आणि प्रयाग जवळ, उत्तर प्रदेशात प्रयाग जवळ काय होते? गंगेला येऊन भेटते. यमुना नदीच्या काठावरती दिल्ली हे प्रदूषित राजधानी असणारं शहर दिल्ली आहे. लाल किल्ला आहे. आग्रा आहे. त्यानंतरला मथुरा आहे. हे कशावर? यमुना नदीच्या काठावरती आपल्याला पाहायला भेटतं. भारत देशात तिन्ही सेना दलाचे प्रमुख कोण असतात? भारताच्या संविधानाच्या कलम 53(1) मध्ये सांगितलेलं आहे भारताचे वास्तविक कार्यकारी प्रमुख राष्ट्रपती असेल. वास्तविक कार्यकारी प्रमुख राष्ट्रपती असेल. आणि कलम 53(2) मध्ये सांगितले तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती राष्ट्रपती असेल. तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असेल? राष्ट्रपती असेल. राष्ट्रपती पद भारताने ब्रिटन नावाच्या देशाकडनं घेतलेलं आहे. राष्ट्रपती पद भारताने ब्रिटन नावाच्या देशाकडनं घेतलेला आहे. 2 मुद्दा. राष्ट्रपतीची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम 52 मध्ये आहे. मुद्दा क्रमांक 3, राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो. कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक. कलम 54 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची जी पद्धत आहे ती 55 मध्ये आहे. कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची तरतूद. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत भारताने आयरिश या देशाकडनं घेतलेली आहे. कलम 56 राष्ट्रपतीचा कालावधी. राष्ट्रपती यांनी जर शपथ घेतली तर वयाची तिथे अट नाही, 5 वर्ष ते कारभार सांभाळू शकतात. राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कलम 61 नुसार महाभियोग लावला जातो. कलम 61 नुसार महाभियोग लावून त्यांना पदावरून काय केलं जातं? दूर तिथे केलं जातं. ओके, तोही पॉइंट काय झाला? क्लिअर झाला. त्यानंतर पुढे कलम 56 झालं. कलम 57 एक व्यक्ती भारतात कितीही वेळा राष्ट्रपती बनू शकतो. एक व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती बनू शकतो. कलम 58 राष्ट्रपतीसाठी पात्रता. कलम 58 मध्ये दिलेली आहे. आता राष्ट्रपतीच्या पात्रता पाठ करा. राष्ट्रपतीसाठी पात्रता. तो भारताचा नागरिक असावा.
तो भारताचा नागरिक असावा, तो भारताचा नागरिक असावा। 2, त्याचं वय वर्ष 35 पूर्ण असावे, त्याचे वय वर्ष 35 पूर्ण असावे। 2, 3, तो लोकसभा सदस्य बनण्यास पात्र असावा, लोकसभा सदस्य बनण्यास पात्र असावा, सदस्य बनण्यास पात्र असावा, पण लोकसभेचा सदस्य चालणार नाही, पात्र असावा। 4, तो दिवाळखोर असता कामा नये, तो दिवाळखोर घोषित केलेला नसावा, दिवाळखोर घोषित केलेला नसावा, तो दिवाळखोर घोषित केलेला नसावा। ओके। 5, त्याने कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे, लाभाचे पद धारण केलेले नसावे। ओके। ह्या राष्ट्रपती पदासाठी पात्रता आहे, राष्ट्रपती पदासाठी काय पात्रता आहे? कलम 60 राष्ट्रपतींना शपथ, कलम 60 राष्ट्रपतींना शपथ दिली जाते, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात। कलम 61 राष्ट्रपतींवर महाभियोग, कलम 61 राष्ट्रपती महाभियोग, राष्ट्रपती महाभियोग, राष्ट्रपती महाभियोग, राष्ट्रपतींना महाभियोग कलम 61 नुसार आहे। ओके, राहील पॉइंट लक्षात। चला, राष्ट्रपतीवर बरेच मुद्दे सांगितले। उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण हे भीमाशंकर येथे उगम पावलेली भीमा नदी आहे। ओके, कर्नाटक मध्ये कुरुगुड्डी येथे कृष्णेला जाऊन भेटते। भीमा नदीला इकडून येऊन भेटतात घोड नदी, सिना नदी। सिना नदी ही अहमदनगर शहर या सिना नदीच्या काठावर आहे, सिना नदीच्या काठावर अहमदनगर हे शहर आहे, सिना नदीच्या काठावर अहमदनगर हे शहर आहे। इकडून येऊन भेटती भामा नदी, मुळा मुठा नदी, इंद्रायणी नदी, अशा नद्या इकडून येऊन भेटतात भीमा नदीला। भीमा नदीने आपल्या पंढरपूर मध्ये चंद्राचा आकार प्राप्त केलेला आहे, म्हणून पंढरपूर मध्ये तिला चंद्रभागा असे म्हणतात। चंद्रभागा म्हणजेच भीमा आणि भीमा म्हणजेच चंद्रभागा, लोरी लक्षात ठेवा। भीमा नदीच्या काठावरती सोलापूर नावाच्या जिल्ह्यात, भीमा नदीच्या काठावरती सोलापूर नावाच्या जिल्ह्यात, सोलापूर नावाच्या जिल्ह्यात उजनी नावाचं धरण आहे। हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण आहे, उजनी नावाचं धरण महाराष्ट्रातलं काय सर्वात मोठं धरण आहे भीमा नदीच्या काठावरती। गोदावरी नदीच्या काठावरचं सर्वात मोठं धरण म्हणजे पैठणचे जायकवाडीचे नाथसागर। ओके, तेही पॉइंट लक्षात ठेवणं तुला काय गरजेचं आहे। पैनगंगा नदीवरती शस्त्रकुंड नावाचा धबधबा यवत आणि नांदेड यांच्या सीमेवरती आहे। उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। भारताच्या संविधानाच्या कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे, कलम 63 उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे। कलम 64 मध्ये आणि कलम 89 मध्ये एक तरतूद केलेली आहे। उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असेल, राज्यसभा सभापती असेल, राज्यसभेचे सभापती असेल। उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असेल। उपराष्ट्रपती यांची नियुक्ती संसदेच्या सर्व सदस्यांकडून केली जाते, संसदेच्या सर्व सदस्यांकडून केली जाते। उपराष्ट्रपतींना शपथ राष्ट्रपती देतात, शपथ प्रेसिडेंट देतात। उपराष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा राष्ट्रपतींकडे द्यावा लागतो, राष्ट्रपतींकडे द्यावा लागतो। त्यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर राज्यसभेत तसा पहिल्यांदा ठराव पारित झाला पाहिजे राज्यसभेत। ओके, राज्यसभा जर राज्यसभेचा विचार केला तर राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह असून याची तरतूद कलम 81 मध्ये आहे, कलम 80 मध्ये आहेत। राज्यसभेवरचे महत्वाचे मुद्दे पाठ करून टाका पुराव। राज्यसभेमध्ये महत्वाचे जे मुद्दे आहेत ते तुला पाठ करणं बाबा काय गरजेचं आहे। राज्यसभेबाबत राज्यसभेची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम किती मध्ये आहेत? कलम 80 मध्ये आहेत। राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, वरिष्ठ पण दुसरे सभागृह आहे, वरिष्ठ पण दुसरे सभागृह आहे, वरिष्ठ पण दुसरे सभागृह आहे। राज्यसभा
यामध्ये सदस्यांची संख्या जास्तीत जास्त 250 असेल. ओके, त्यापैकी 238 हे केंद्रशासित व राज्यांचे प्रतिनिधी असेल, राज्य व केंद्रशासित प्रदेश, आणि 12 सदस्य राष्ट्रपती नाम निर्देशित करतील. राज्यसभेमध्ये वर्तमान मध्ये 245 सदस्य आहे. राष्ट्रपती किती आहे? 12 आहे. यूपीचे सदस्य 31 आहे. महाराष्ट्राचे फक्त 19 आहे. महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेत 19 सदस्य नियुक्त केले जातात. तोही पॉइंट लक्षात ठेवा. ओके, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये देणार. हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी आहे. काय 1930 मध्ये कोणत्या भारतीय भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. नोबेल पारितोषिकचा क्वेश्चन आहे. बाकीचे क्वेश्चन उद्याच्या लेक्चरला काय करूयात? बघूयात. ओके, ही पोलीस भरतीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बॅचची फी फक्त 999 रुपये आहे. त्यावरती सुद्धा 20% डिस्काउंट आहेत. ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या. एकदम सुंदर अशी बॅच आहे. ओके, माझा मोबाईल नंबर खाली दिसतोय तुम्हाला, मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात. 93 70 70 66 19. संपूर्ण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीची बॅच आहे 499 रुपयाला. मराठी व्याकरणाची बॅच आहे 299 रुपयाला. संपूर्ण गणित बुद्धिमत्तेची बॅच आहे 399 रुपयाला. इथे माझा मोबाईल नंबर आहे, केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात, काही अडचण नाहीये. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चर मध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.